अशाच एका कट्ट्याची गोष्ट. पूर्वीच्या काळचे कट्टे म्हणजे YouTube लाईव्हच असायचं. नमस्कार, मी सायली आपलं मराठी बुकशेल्फ या चॅनलवर स्वागत करते. आज मी घेऊन आली आहे एक छानशी गोष्ट. या गोष्टीचं नाव आहे कट्टा. आता हे YouTube, सोशल मीडिया, फेसबुक, इंस्टाग्राम, स्नॅपचॅट आणि बरंच काय काय, या जमान्यात तो कट्टा, तो ओटा, ती ओसरी, ते माझघर, पडवी, हे या सगळ्या गोष्टी कुठेतरी कालबाह्य होत चालल्या आहेत. एखादं YouTube चॅनल आपण फॉलो करतो, काही लाईफस्टाईलच्या टिप्ससाठी, काही हेल्थ टिप्ससाठी, काही डाएट टिप्ससाठी, काही एक्सरसाइजसाठी आणि बरंच काही, कधी कधी जस्ट करमणुकीसाठी. बऱ्याच पूर्वी जेव्हा हे सोशल मीडिया, इंटरनेट, कॉम्प्युटर हे सुद्धा नव्हतं, त्या काळी ही ज्ञानाची देवाणघेवाण, अनुभवांची देवाणघेवाण कशी व्हायची? तर असायचा एक ओटा, एक ओसरी, जिथं 4-5 बायका जमायच्या आणि त्यांचं आपापसात थोडंसं हितगुज व्हायचं. कॉलेजचे कट्टे होते, टपरी होती, चहाची, पानाची टपरी होती. अशा ठिकाणी वेगवेगळे हे एज ग्रुप्स म्हणा, किंवा बायकांचे ग्रुप, मुलींचे ग्रुप, मुलांचे ग्रुप, पुरुषांचे ग्रुप जमायचे आणि त्यांची ती देवाणघेवाण ज्ञानाची, विचारांची, आपल्या मतांची तिथं होत असे. तर ह्याच संदर्भात एक लेख म्हणा, एक गोष्ट म्हणा माझ्या वाचनात आली आणि असं वाटलं की आपल्या या मराठी बुकशेल्फच्या सगळ्या चाहत्यांसोबत, प्रेक्षकांसोबत ती शेअर करावी. म्हणूनच आजचा हा व्हिडिओचा प्रपंच. चला तर मग ऐकूयात. कट्टा. लग्न होऊन मी पुण्यासारख्या शहरातून सोलापूर जवळच्या माढा या छोट्याशा गावात गेले. हे तिथल्या स्टेट बँकेत नोकरीला होते. एका डॉक्टरांच्या वाड्यात वरच्या मजल्यावर आम्ही राहत होतो. डॉक्टरांच्या आईंना काकू म्हणत असत. त्यांचा मला मोठा आधार वाटायचा. मी बऱ्याच गोष्टी त्यांच्याकडून शिकले. वाड्याच्या दरवाजाच्या दारात एक मोठा आडवा कट्टा होता. संध्याकाळ झाली की त्या कट्ट्यावर काकू येऊन बसायच्या. आसपासच्या बायका गप्पा मारायला यायच्या. जाणारे येणारे थांबून बोलायचे. गावात लायब्ररी होती. पुस्तकं बदलायला, भाजी आणायला मी संध्याकाळी बाहेर जात असे. येताना काकू म्हणायच्या, ये बैस थोडा वेळ. तो कट्टा म्हणजे गंमतच होती. अनुभवांनी मला तर त्या कट्ट्याचं वेडच लागले. रोज तिथं काहीतरी नवीन घडायचं. 4 घरं पलीकडे टाकून असलेली कमला लहान बाळाला घेऊन आली. काकू बघा ना, हा नुसता रडतोय, झोपतच नाही. अगं, जरीची कुंची घातलीस, टोचतीये बाळाला. माझ्या आईने शिवलीये, म्हणून काय झोपताना घालशील? जा, साधं टोपडं घेऊन ये. काकूंनी कुंची काढली. पदराने बाळाचा चेहरा, मान पुसली. पेपर घेऊन वारा घालायला लागल्या. आणि काय आश्चर्य, काही वेळातच बाळ गाढ झोपलं. जरा वेळाने येऊन ती बाळाला घेऊन गेली. एक वेडसर मुलगा कधीतरी यायचा. ये बस, काकूंनी म्हटलं की तो जमिनीवरच बसायचा. आत जाऊन त्याला पोळी, भाजी, एखादं गोड काही असेल ते घेऊन यायच्या. मला म्हणाल्या, अशी माणसं देवाची असतात बघ. देवानच त्यांना असं घडवले. त्यांचा कधी राग करू नये. मनाने निर्मळ आहे ग लेकरू. एक अतिशय सुंदर शालीन बाई, जरीची साडी नेसलेली, डोक्यावरून पदर घेतलेली, रस्त्याने जाताना काकूंना बऱ्या आहात का म्हणाली. हो, मी बरी आहे. जरा देवीला जाऊन येते, ये हो. मी म्हटलं, किती सुंदर आहेत ह्या बाई. कोण आहेत? तू नवीन आहेस, तुला अजून काही माहित नाही. एवढ्यात एक बाई म्हणाली, खूप मोठं घर आहे तिचं आणि हंड्या, झुंबर आहेत तिच्या घराला. मी म्हटलं, कधीतरी बघायला पाहिजे. लगेच काकू कडक आवाजात मला म्हणाल्या, खबरदार, काही बघायला जायची जरूर नाही. तिच्या घरी कधी जायचं नाही. पाटलाची रखेल आहे ती. मी एक धडा घेतला. पलीकडच्या घरातली नुकतंच लग्न झालेली नवीन सून घाबरतच आली. काकू, वांग्याच्या भाजीत जास्तीच मीठ झालंय. सासूबाई गावाला गेल्यात, काय करू? 4 बटाटे उकडून भाजीत घाल, तिखट कूट घाल.
पण त्यानं वाढीव भाजी होईल. उद्या राहिलेल्या भाजीत ज्वारीचे पीठ, तिखट, मीठ, कोथिंबीर घाल आणि त्याची थालीपीठ कर. चांगली होतील का? अगं करून तर बघ आणि लक्षात ठेव, अशा गोष्टी पुरुषांना सांगायच्या नसतात. दुसरे दिवशी ती सांगत आली. सगळ्यांना थालीपीठ फार आवडली. कोणाला काही कळलं नाही. अगदी तुला मला झालं. संसाराला सुरुवात करतानाच अन्नाचा मान राखायचा, वाया घालवायचं नाही, हा संस्कार तिला मिळाला आणि मलाही. एके दिवशी मी खाली कट्ट्यावर गेले नव्हते. शेजारची बायडी मला बोलवायला आली. खाली चला, काकूंनी तुम्हाला बोलवलंय. बायजा येणार आहे. कोण बायजा मला कळेना. खाली गेले तर कट्टा फुल भरलेला होता. खाली मातीत सुद्धा बायका बसल्या होत्या. एक साधीशी बाई, डोक्यावरून पदर घेतलेली, तीच बायचा ओटीवर बसली होती. मला फारच उत्सुकता लागली. सगळ्या जमल्या तसं काकूंनी तिला सांगितलं, कर सुरू. बायजाणी संत तुकाराम, संत नामदेव, ज्ञानेश्वर महाराज यांचे अभंग सुरेल आवाजात म्हटले. एक जण म्हणाली, ते जणीचं गाणं म्हण ना, तुझं ते आम्हाला आवडतं. मग जनाबाईची गाणी झाली. गोड आवाजात जात्यावरच्या ओव्या बायजाणी म्हणून दाखवल्या. आज वाटतं तेव्हा त्या लिहून ठेवायला हव्या होत्या. सगळ्या तिचं कौतुक करत होत्या. नंतर लक्षात आलं की तिथे एका गायिकेचा लाईव्ह कार्यक्रम सादर झाला होता. जाणारे येणारे पण ऐकत उभे होते. काकूंनी तिच्या पाठीवरून मायेने हात फिरवला. देवानी आवाजाची देणगी दिली आहे तुला, भाग्यवान आहेस बघ. बायजाणी काकूंना वाकून नमस्कार केला. बायजाच्या कलेचा छोटासा सन्मान त्यांनी केला. इतरांना त्याचा आनंद दिला. किती गोड कल्पना. एखाद्याच्या कलेला कशी दाद द्यावी हे मी शिकले. काकूंचा मुलगा डॉक्टर होता, पण पेशंट काकूंनाच औषधं विचारायचे. घरगुती उपायांची तर त्यांच्याकडे पोतडीच होती. गुराखी, रात्री येणारा रामोशी जाताना दिसला की त्याला जवसाची, तिळाची, दाण्याची चटणी दे, नाहीतर जे काही घरात असेल ते त्याला बोलवून त्या द्यायच्या. माझ्या मुलाला आनंदला पहिला भात त्यांनीच भरवला. काकूंनी सांगितलं, लहान लेकराला सारखं घरात ठेवू नये, सगळीकडे न्यावं, म्हणजे लेकराला काही बाधत नाही. आज लक्षात येतं, मुलांची प्रतिकार शक्ती सहज कशी वाढवायची हे काकूंनी मला शिकवलं. ही जुनी जाणती माणसं म्हणजे चालती बोलती ज्ञानाची पुस्तकं असतात, हे आज लक्षात येतं. जगात वावरताना लागणाऱ्या अनेक गोष्टी नकळतपणे मी त्या कट्ट्यावर शिकले. रोज काहीतरी तिथं नवं घडत असायचं. कधीतरी काकू एकट्या पण असायच्या. सुनेला भाकरी करता येत नाही अशी तक्रार करणाऱ्या बाईला त्या म्हणाल्या, लोकाची पोर आपल्या घरी आली आहे, आता ती आपली झाली आहे, घे सांभाळून. पुरुषांच्या 4 भाकरी तू कर, तिच्या तुटक्या भाकरी तुम्ही खा, हळूहळू शिकेल ती पोर. वा, त्याचं इतकं सहज सोपं तत्वज्ञान होतं. प्रश्न फार पुढे जाऊ द्यायचेच नाहीत, तिथल्या तिथे उपाय सांगायच्या. निर्मळ मन, प्रेमळ नाती अनुभवायला मिळाली. आजही काकू तो कट्टा स्मरणात आहे. एकदा काकू एकट्याच कट्ट्यावर होत्या. म्हटलं, आज कोणी नाही, तुम्हाला करमत नसेल ना? तर म्हणाल्या, सांगू का तुला, कोणी नसेल ना तर मी आपला श्रीराम जय राम जय जय राम जप करत बसते. तो रामराया आपल्या जवळ आहे असं वाटतं बघ. असं खरोखरं अध्यात्म काकू जगत होत्या. साधं सोपं जगणं हीच श्रीमंती आहे हे काकूंच्या वागण्यावरून मी शिकले. अशी माणसं आयुष्य समृद्ध करतात आणि आयुष्यभर लक्षात राहतात. ही माणसं आयुष्यात आली हे माझं भाग्यच. आज त्यांच्या आठवणीने गहिवरूनच आलं आहे. थांबते आता इथं. असा हा लेख होता नीता चंद्रकांत कुलकर्णी यांचा. त्यांच्याशी कनेक्ट करण्यासाठी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. या लेखाबद्दलची प्रतिक्रिया, त्याच्या सादरीकरणाबद्दलची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि लेखिकेलाही मेसेज केलास तर अतिउत्तम. धन्यवाद. स्टे ट्यून टिल नेक्स्ट व्हिडिओ अँड गुड बाय.